नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य प्राप्ती करता अर्थात सर्व मनोकामना पूर्ण करणारे अनुभव सिद्ध असे श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत, या व्रताची व्रत कथा, त्याचा प्रथम अध्याय आज आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध, फुलं, हळदी कुंकू, तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः, श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी. अधर्माचा नाश करण्याकरिता आणि भक्तांच्या उद्धाराकरता श्री गुरु स्वामी समर्थांचे प्राकट्य प्रत्येक युगात झाले असल्याचे त्यांच्या श्रीमुखातून कित्येक प्रसंगी आलेल्या बोलण्यातून दिसून येते. श्री स्वामी महाराज म्हणायचे, मी वटपत्र शैनी नारायण मूळ पुरुष. कित्येक प्रसंगी मी राम झालो होतो, कधी श्रीकृष्ण तर कधी पांडुरंग झालो होतो. श्री संत आनंदनाथ महाराज आपल्या आत्मबोध गीतेत म्हणतात, देवांनाही देवपण देणारे देवादिदेव श्री गुरु स्वामी समर्थ हे दीन दुःखितांच्या उद्धाराकरता पृथ्वीवर अनेक वेळा प्रकट होऊन त्यांचे दुःख दूर करतात. स्वामी कलियुगात प्रकट झालेल्याची कथा पुढीलप्रमाणे. कलियुगात कलीचा प्रभाव खूप वाढला. लोक स्वधर्मच विसरले. अधर्माचा प्रभाव वाढून अधर्मीय लोक भ्रष्ट करू लागले. अशा या दंभयुक्त आणि कलहयुक्त कलियुगात लोकांच्या ऐहिक भोगवासना बळावल्या. त्यामुळे लोक परमार्थ विसरू लागले. धर्म भ्रष्ट होण्याच्या मार्गावर आला. या कारणाने धरतीला खूप दुःख झाले. धरती दुःखाने रडू लागली. धरतीने गायीचे रूप धारण करून मूळ पुरुषाचा धावा केला. त्याच्याकडे धर्म संकटातून वाचवण्यासाठी करुणा भागली. पृथ्वीवर पाडलेल्या अधर्मामुळे धरतीची आणि धर्माची करुणा ऐकून सर्व देवदेवता चिंतित झाले. ते हिमालयाच्या उत्तर भागात भरत वर्षात एकत्र जमले. आता काय करावे म्हणून निर्वाणीचा विचार करू लागले. तेव्हा श्री शंकरदेव म्हणाले, श्री गुरुला आता जागे केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांनी मूळ पुरुषाचे ध्यान करून स्तुती करण्यास सुरुवात केली. असे बरेच दिवस देव मूळ पुरुषाची स्तुती करत होते. सर्व देवांची करुणामय हाक मूळ पुरुषापर्यंत पोहोचली. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाची मूळ शक्ती सर्व देवांनी केलेल्या स्तुतीने आणि त्यांनी भागलेल्या करुणेने जागे झाले. त्यावेळी सर्व देव हात जोडून प्रार्थना करून मूळ पुरुषाला म्हणाले, हे सर्वेश्वरा, अधर्माने वाढलेला पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी तुला आम्ही जागे केले आहे. असे म्हणून धरती, धर्म, ब्रह्मा, विष्णू, महेश सहित इहलोकाच्या सर्व देवदेवता श्री गुरुरायालाच शरण आले. सर्व देव शरण आल्याचे पाहून अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मूळ शक्तीने मूळ पुरुषाने आपले सूक्ष्म व विराट रूप पाहणे देवांनाही अवगत जाईल म्हणून प्रेमावतार अष्टवर्षीय सुकुमार तेजस्वी बालरूप धारण करून वेद धर्माची स्थापना करण्यासाठी शालिवाहन शके 340 इसवी सन 418 चैत्र शुद्ध द्वितीया गुरुवारी या शुभ दिवशी हिमालयाच्या उत्तर भागात भरतखंडात वटवृक्षाखाली स्वामी प्रकट झाले. त्यावेळी 10 दिशा त्यांच्या तेजाने प्रकाशित झाल्या. संपूर्ण सृष्टी सुवर्णमय दिसू लागले. श्री स्वामी समर्थांचे हे सुकुमार रूप पाहून सर्व देवांना धर्माला आनंद झाला. स्वामी प्रकट झाल्याचा सर्वात जास्त आनंद धरती मातेला झाला. नारद मुनीने तुंबर वाजवून श्री स्वामी समर्थ रूपी मूळ पुरुषाचा जय जयकार केला. स्वामींच्या सुकुमार स्वरूपाची स्तुती केली आणि ते ब्रह्मानंदात तल्लीन होऊन नाचले. श्री स्वामी समर्थ रूपी मूळ पुरुषाच्या सुकुमार रूपाचे दर्शन घेण्यासाठी इहलोकच्या देवदेवता, त्याचप्रमाणे स्वर्गलोक, जनलोक, महतलोक, तपोलोक, सत्यलोक येथील देवदेवता आणि उच्च कोटीचे सिद्ध पुरुष आपले मुखस्थान सोडून हिमालयात त्यांच्या दर्शनाला प्रकट झाले होते. त्याचप्रमाणे अनेक तीर्थक्षेत्रे
अनेक गुप्त ठिकाणी अशा वेगळ्या वेगळ्या स्थानात प्राचीन काळापासून समाधी लावून बसलेले असे उच्च कोटीचे महासिद्ध सहस्रावधी साधक आपले समाधीस्थान सोडून काही सूक्ष्म देहाने तर काही महाकारण देहाने आकाशगमनाने मूळ पुरुषाच्या सुकुमार स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी हिमालयात प्रकट झाले होते. सर्व देवदेवतांनी, ऋषीमुनींनी, तपस्व्यांनी, योग्यांनी मूळ पुरुष भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सुकुमार स्वरूपाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सृष्टीरचनेकरता आणि धर्मसंस्थापनेकरता केलेल्या मार्गदर्शनानुसार ते सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेने आपापल्या स्थानावर पुन्हा आले. मूळ पुरुष तेथेच गुप्त झाले. आता आपण द्वितीय अध्याय पाहू. पुढे कलियुगात पुन्हा धर्मलोप होऊन अधर्माचा प्रभाव वाढला. लोक भक्तिभावापेक्षा कर्मकांड, सोळे ओळे यालाच अधिक महत्त्व देऊ लागले होते. धर्माचा दांभिकपणा वाढून धर्म हा काही लोकांचेच मक्तेदारी झाले होते. सर्वसामान्य जनांना कर्मकांड करणाऱ्यांनी धर्मापासून, देवदेवतांपासून वंचित केले होते. अशा या कलियुगात बद्ध, मूढ, सामान्य, क्षुद्र जीवांना तारण्यासाठी हा ब्रह्मांड नायक मूळ पुरुष सगुण रूपात पुन्हा एकदा शालिवाहन शके 1071 इसवी सन 1149 चैत्र शुक्ल द्वितीया गुरुवार अश्विन नक्षत्र द्वितीय चरण प्रीतियोगावर दिवसा हस्तिनापूरपासून 12 कोस अंतरावर असलेल्या छेली खेडेगावात वटवृक्षाखाली श्री गणेश मूर्तीसमोर जमीन दुभंगली आणि शशी, सूर्य दीप्तील असे प्रचंड तेज बाहेर आले. त्यातून मूळ पुरुष भगवान श्री स्वामी समर्थ अष्टवर्षीय सुकुमार रूप धारण करून प्रकट झाले. चैत्र महिन्यातील वसंत ऋतूमध्ये नुकतीच झाडांना कोवळे पालवी फुटलेले होते. निसर्ग जणू काय पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होता. सूर्याचे ऊन तर प्रखर जाणवत होते, परंतु श्री स्वामी समर्थांनी धारण केलेला सुकुमार देह पाहून त्याच्या सुकुमार देहाला ऊन सहन होणार नाही म्हणून सूर्याने किरणातील प्रखरपणा आकर्षून घेतला होता. कोकिळेने आपल्या सुमधुर स्वराने स्वामींचे स्वागत केले. वाऱ्याचे शांतपणे एक झुळूक आले. त्याने झाडांच्या पानाचा सळसळ असा आवाज झाला. त्यात वृद्ध झालेली पाने जणू काय आपल्याला मोक्ष मिळेल म्हणून मूळ पुरुष श्री स्वामी समर्थांनी धारण केलेल्या तेजस्वी सुकुमार बालमूर्तींच्या चरणी पडले. भक्तिप्रिय प्रकृती पुरुष भगवान श्री स्वामी समर्थ छेली गावात जमीन दुभंगून प्रकट झाल्यानंतर त्यांनी 729 वर्षे देशविदेशात अनेक तीर्थक्षेत्री भ्रमण करीत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वास्तव्य करून अनेक तीर्थक्षेत्री आपल्या पदस्पर्शाने पावन केले. तेथील भक्तांना त्यांच्या शुद्ध कर्माचे फळ देऊन त्यांचा उद्धार केला. अधर्मीयांना सन्मार्गाला लावले. श्रीपती स्वामी महाराज यापूर्वी हिमालयात आणि त्या परिसरात संचार करीत होते. हिमालय हे स्वामींचे मूळ स्थान आहे. स्वामींनी आपल्या अवतार कार्यातील जास्तीत जास्त वर्षे हिमालयात वास्तव्य केले होते. हिमालयात स्वामी महाराज अनेक तपस्व्यांना, साधूंना, मुमुक्षुकांना मार्गदर्शन करीत असत. विश्वकल्याण अवतार स्वामी महाराज एवढी वर्षे संपूर्ण विश्वात भ्रमण करीत तपस्वी, योगी, मुमुक्षू यांना मार्गदर्शन करीत कर्दळी वनात आले. तेथे तप साधना करीत असलेल्या तपस्यांना त्यांच्या शुद्ध कर्माचे फळ देऊन समस्त प्राणीमात्रांच्या उद्धारासाठी, समाजातील अंधकार, अज्ञान, अविद्या नष्ट करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी आता प्रत्यक्ष रूपाने राहावे म्हणून कर्दळी वनात पुन्हा प्रकट झाले. द्वितीय अध्याय संपूर्ण. ओम श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक मोक्षदाता मूळ पुरुष भगवान श्री गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.